काल की नाही सायशाच्या आजीने सायशासाठी चकली बनवली होती, तीही शिजवलेल्या मूग डाळीपासून एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते थोडक्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही शिजवलेली मूग डाळ आहे. कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. त्यानंतर एका पांढऱ्या कपड्यात मी दुसऱ्या कुकरच्या डब्यात मैदा बांधून ठेवला होते, पोटली बांधून, आणि ते पण त्याच्या पण शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि तो मैदा चांगला वाफळून घेतला की मग तो गार झाल्यावर त्या कापडातून काढायचा आणि चाळणीच्या साह्याने मस्त बारीक ते चाळून घ्यायचं ते पीठ. त्यानंतर त्याच्यामध्ये ती शिजवलेली मूग डाळ टाकायची आणि हे सगळे सुके मसाले, चवीनुसार मीठ, लाल तिखट, धने पावडर, त्याचबरोबर हवरी, तीळ असं काही, आणि सोबतच थोडंसं ओवासुद्धा, चव छान लागते. त्यानंतर मला भूक लागली होती, मग मी वरण चकली खाल्ली. आज संध्याकाळच्या जेवणात मी वरण चकलीच बनवली होती. आणि मग त्यानंतर आपलं ते जे पीठ मळून ठेवलं होतं चकलीचं, ते सुद्धा छान भिजलं होतं. आणि मग आता आम्ही त्याच्या छान पेपरवरती चकल्या बनवून घेतल्या. आणि साईशासुद्धा आम्हाला हेल्प करत होती, कारण तिला खायचं होतं. चकली तिला खूप आवडते. मग चकली झाली आणि मग आम्ही ती सगळ्या तळून घेतल्या आणि अशा प्रकारे एकदम खुसखुशीत झालं आहे. शेवटी सायशाने खूप आवडीने खाल्ल्या आणि एन्जॉयसुद्धा केल्या. तर व्हिडिओ आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि आपलं चॅनल हक्काने सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका. बाय बाय.